सुद्धा एकनिष्ठ हवी. जिकडे स्वार्थ असतो तिकडे मन फिरते, तो ज्ञानी नाही. सृष्टीची निर्मिती ज्या परब्रह्म तत्वापासून झाली ते एकच सत्य आहे. वारा हलवून पाहिला तरच तो आकाशाहून वेगळा भासतो, पण तो गगनरूपच असतो. तसे शरीर संबंधी सर्व कर्माच्या आचरणाने तो भक्त माझा तो माझा भक्त असा वाटतो, परंतु स्वानुभवाच्या योगाने तो मदरूपच बनलेला असतो आणि ज्ञानप्राप्तीच्या उजेडाने मीच त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो. म्हणून मीही आनंदाने त्याला आत्मा म्हणतो, त्याच बोधाने राहतो. प्रत्येक भक्त आपल्या हितासाठी माझी भक्ती करतो, माझ्यावर प्रेमही करतो, परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो असा केवळ एकच ज्ञानी भक्तच आहे. दुधाच्या आशेने गायीची सेवा लोक करतात, पण केवळ वासरूच तन मन प्राणाने आपल्या आईला ओळखते. पण दिसेल ती गाय त्याला आपली आईच वाटते, म्हणून ती गायही त्याच्यावर असेच प्रेम करते. तसेच भगवंताचे आहे. ज्ञानी भक्तावर भगवंत मनापासून प्रेम करतात. सागराला मिळालेली नदी परत येत नाही, तसे अंतःकरण रूपी दरीतून अनुभव रूप गंगा निघून मला मिळून तो मदरूपच होतो. असे की ज्ञानी भक्त माझा जीव की प्राणच असतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते. जो भक्त नित्ययुक्त आहे, जो त्या ज्ञानी प्रेमी भक्ताचे आकर्षण केवळ भगवंताचे म्हणजे माझ्या ठिकाणीच असते. आपली कोणतीही व्यक्तिगत इच्छा नसते, तो माझे ठिकाणी एकनिष्ठ असतो, म्हणून तो श्रेष्ठ आहे. तो मला अत्यंत प्रिय आहे व त्यालाही मी अत्यंत प्रिय आहे. इंद्रिय व मनाच्या तावडीतून सुटणे म्हणजेच विषयाकर्षण कमी होणे. हवे नको अशा दोलायमान परिस्थितीमुळे सत तत्व आहे की नाही याची शंका येते. नश्वर गोष्टींची जिज्ञासा धरल्यामुळे त्या कधीच पूर्ण होत नाहीत, त्यामुळे सुख संतोषही मिळत नाही. यातून बाहेर पडावायचे असेल तर इंद्रियाकर्षण व विषयांची गुंतागुंत सोडली पाहिजे. जेव्हा भक्त संपूर्णपणे निष्काम असतो त्याचेच ठिकाणी लौकिक पारलौकिक कोणत्याही प्रकारची इच्छा राहत नाही. तेव्हा त्याचे ठिकाणी स्वतः सिद्ध प्रेम पूर्ण रूपाने जागृत होत असते. पूर्ण रूपाने जागृत होण्याचा अर्थ असा की प्रेमात थोडीही उणीव राहत नाही. प्रेम कधी समाप्तही होत नाही, कारण ते अनंत आणि प्रत्येक क्षणाला वाढणारे असते. श्लोक 30 मध्ये असं सांगितलेलं आहे की साधी भूतादी दैवमाम साधी यज्ञांची विदुः प्रयाण काले पिचमान ते विदुर्युक्त चेतसा. नश्वर गोष्टींच्या प्राप्तीसाठी आपले सगळे प्रयत्न असतात. या श्लोकात सांगितले आहे की म्हातारपण व मरण यातून सुटण्याचा जे प्रयत्न करतात ते परमेश्वराचा आधार घेतात. जे मला आदिभूतासह आदिदैवासह आणि अधियज्ञासह मला जाणतात ते प्रयाण काळी सुद्धा म्हणजे देह त्याग करताना सुद्धा युक्त चित्ताने मला जाणतात. पहिल्या श्लोकात माझ्याविषयी सर्व सांगणार असे म्हटले तर शेवटच्या श्लोकात मला युक्त चित्ताने जो जाणतो त्याविषयी सांगतात. मी कोण आहे याचे पूर्णपणे आकलन होण्याचा प्रभाव म्हणजे जाणणारा युक्त चित्त होतो. युक्त म्हणजे योगामध्ये चित्त स्थिर झालेला. समत्व चित्ताचा समतोलपणा ज्याला सांभाळता येतो तो यशस्वी होतो. जीवन आनंदमय स्थिर निरामय असते. केवळ उपदेशाने चित्त स्थिर होणार नाही, त्यासाठी ज्ञानाचीच गरज असते. उच्चार करणे व ज्ञान यात फरक आहे. नको असणाऱ्या गोष्टी दूर झाल्याशिवाय समत्वाची प्राप्ती होत नाही. विकार गेल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही. जोपर्यंत विकार आहेत तोपर्यंत समत्व साधता येत नाही. अहंता ममता यातून विकारांची निर्मिती होते. इदन्न मम म्हणजे यज्ञ अहंकार व हक्क यांचा त्याग करणे. अहंकार व त्रिगुणामुळे समत्व प्राप्त होत नाही. आता 18व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मेमतम आस्तितस्स युक्तात्मा मामे वानुत्तमांगतीम. अर्थ सर्वच भक्त उदाहरण असे माझे मत आहे. तो ज्ञानी भक्त योगामध्ये स्थिर असल्याने सर्वश्रेष्ठ अशा माझ्या गतीला येऊन प्राप्त होतो. येथेही ज्ञानी भक्ताविषयीच सांगितले आहे. वास्तविक हे चारही भक्त सामान्यांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. दुराचारी भक्त मायेला
परमेश्वराचे अस्तित्व न मानणारा, विवेकाची पर्वा न करणारा, इंद्रिय मनाच्या तालावर वावरत असताना घसरत जाणार असल्याने त्याच्या हातून सत्कार्य घडूच शकत नाही. इंद्रिय व मनाच्या तृप्तीसाठी वाममार्गाचा आश्रय घेतो. हे चारही भक्त म्हणजे आर्त, व्याकुळ, जिज्ञासू आणि अर्थार्थी आणि ज्ञानी, हे चारही भक्त उदारच आहेत. परंतु त्यातील जो ज्ञानी व स्थिर बुद्धीचा आहे तो या चारांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याची भक्ती लौकिकासाठी नव्हे तर विश्वाच्या निर्मात्याचे ज्ञान होऊन स्वरूप पाहतो. मी परमेश्वराचा अंश आहे या वृत्तीमुळे त्याची भक्ती निष्काम होते. यानंतर 12व्या श्लोकात अध्यायातील श्लोक सुद्धा असं सांगितलेलं आहे की संतुष्ट सतत मम योगी यथा आत्मा दृढ निश्चय मयी अर्पित मनो बुद्धी योमद भक्त समे प्रिया. म्हणजे जो भक्त मला कोणता भक्त प्रिय आहे किंवा कोणता भक्त माझ्याकडे येऊन मिळतो, जो नेहमी संतुष्ट असणारा योगी तो आत्मसंयमी आहे. याने आपली मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केलेली आहे. असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे. जो नेहमी संतुष्ट आहे त्याच्या मनातील संतोष कधीच ढळत नाही. आपला संतोष क्षणिक असतो कारण तो बाह्य गोष्टीवर अवलंबून असतो. म्हणून संतोषात राहायचे असेल तर बाह्य वस्तूवर संतोष न ठेवता आंतरिक असावा. जो आंतरिक संतोष आहे तो अंतरंगातील परमात्म्याचा अंश असल्याने संपूर्ण जीवनभर जी साथ देणारी शक्ती आहे तिच्याशी एकरूप झाल्याने जो भाव निर्माण होतो तो संतोष रूपाने प्रकट होतो. सतचित आनंद स्वरूप म्हणजे परमात्मा. मग दुसऱ्या कसल्या साधनाची आवश्यकताच नाही. जर या सर्व गोष्टींमध्ये परमात्मा प्राप्त होत असेल तर दुसरं कोणतेही साधन करावं लागणार नाही. म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी या चार भक्तांची आवश्यकता आहे. असे जसे तान्हेबाळ स्वतःशीच हसते तेव्हा तो त्याचा आंतरिक भावच असतो. म्हणून जो आनंद स्वरूप आहे त्याच्या अंतःकरणावर कसलाही परिणाम होत नाही, तो विचलित होत नाही. म्हणून आपणही कोणतीही गोष्ट भगवंताची कृपा या दृष्टिकोनातून स्वीकारली पाहिजे. कर्मातूनच सुख दुःखाच्या लाटा उत्पन्न होतात. जो अंतरंगात संतुष्ट असतो तो दुःखालाही हसत मुखाने सामोरे जातो. हे सामर्थ्य योगी असल्याने प्राप्त होते. योगी म्हणजे ज्याचा समत्वभाव पूर्णावस्थेस पोहोचला आहे असा, ज्याचा आत्मा नियंत्रित आहे, म्हणजेच ज्याचा स्वतःवर पूर्ण ताबा आहे आणि त्याबरोबरच ज्याचा निश्चय कधीही ढळत नाही. हा दृढ निश्चय म्हणजे शाश्वत तत्वाविषयीचा भाव न ढळणे, निसंशय असणे, अस्थिरता नसणे. ज्याची मन बुद्धी माझ्यामध्ये समर्पित झालेली आहे तो भक्त मला प्रिय आहे. मग चिंतेचे कारणच नाही. उत्तम भक्ताचे गुण येथे सांगितलेले आहेत. अद्वेष्टा, मैत्र, करुण, निर्मम, निरहंकार, समदुःख सुख, क्षमा, संतुष्ट, यथात्मा, दृढ निश्चय, मन, बुद्धी आणि समर्पण. म्हणजे 13व्या श्लोकामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. 15व्या श्लोकात पण हेच सांगितले, यस्मान नो द्विजते लोको लोकान नो द्विजते चयः. म्हणजे 12व्या अध्यायातले बरं का हे. यस्मान नो द्विजते लोको लोकान द्विजते चयः हर्षामर्षभयोद्वेगीर मुक्तो सचमे प्रिया. म्हणजे मला कोणकोणते भक्त प्रिय आहेत. अर्थ, लोक ज्याच्यापासून उद्विग्न होत नाहीत, जो लोकांपासून उद्विग्न होत नाही, जो हर्ष, खेद, भीती, उद्वेग यांपासून मुक्त आहे तो भक्त मला प्रिय आहे. म्हणजेच भगवंताला प्रिय होण्यासाठी, म्हणजेच भगवत प्राप्तीसाठी भक्ताच्या मनात उद्विग्न न होणे, संतप्त न होणे, अतिशय दृढ, शांत, स्थिर, प्रशांत अशा प्रकारचा भाव भक्ताच्या मनात हवा. आणि असा भक्त भगवंतापासून दूर राहूच शकत नाही. निरहंकारी, निर्ममो अशा भक्तापुढे प्रसंग, घटना अशा निर्माण होतात की ज्यामुळे क्लेश निर्माण होतात. मनाविरुद्ध असल्या तरी ते आवडत नाही, पण मन विचलित होते, विकल्प निर्माण होतात. पण अशा भक्ताची म्हणजे वरच्या हे जे गुण भक्तामध्ये आहेत अशा भक्ताची प्राप्तव्याची इच्छा नसते, त्याची शांती कधीच ढळत नाही, त्याचे विचार कोणाच्याही आड येत नाहीत. उलट आपुलकीच वाढलेली असते. तो सर्वांवर सारखेच प्रेम करतो. तो निस्वार्थ आहे. संकटाचे निराकरण करून हा समाधान शांती देत असतो. अशा भक्ताला
बाह्य विश्वातील कोणत्याच गोष्टीचे प्राप्तव्य आकर्षण नसते आणि हाच भक्त परमेश्वराला आवडतो, भगवंताला आवडतो आणि त्याच्याशी तादात्म्य पावतो. या प्रकारे मी साधारण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातलं काय चुकलं असेल ते माझं असेल, जे बरोबर असेल तुम्ही शिकवलेलं आहे त्याच्यातनं घेतलेलं आहे. ताई, खूप लिहिलं ताई, खूप लिहिलं, छान लिहिलं. नाही, जे सांगितलं ना, जे चुकलं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचं आहे आणि जे बरोबर असेल ते तुमच्या मार्गदर्शनाखाली जे लिहिलेलं आहे. 17व्या श्लोकापासून भक्तीचं वर्णन आलंय 7व्या अध्यायात परत 7व्या 12व्या अध्यायातलं आलेलं संपर्कात. आहे, 12व्या अध्यायामध्ये पण आलेलं आहे आणि तुम्ही आता घेतलं ना 16 पर्यंत 18व्या ज्ञानाचं आहे आणि 17व्या पासून परत भक्तीचं वर्णन आले. आणि ज्ञानी ताईंनी भक्त 18व्या अध्यायातला पण एक श्लोक मगाशी सांगितला बघा, कोण ताईंनी, त्या जोशी ताईंनी, पण त्याचं मी काही लिहिलेलं नाही त्या श्लोकाचं 18व्या अध्यायातल्या. तर हे साधारणपणे एवढ्या 4-5 श्लोकांवरती भगवंत जाणण्यासाठी भक्ताला काय काय करावं लागतं, हे भगवत प्राप्तीसाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात, हे साधारणपणे जेवढं जमेल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ताई, ताई, मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं आपापल्या प्रत्येक परसेप्शन नाही. आवाज ताई, आवाज ताई, आवाज आवाज कट होतो. आवाज आवाज ब्रेक होतो. आवाज ब्रेक होतो ताई. बारावा अध्याय ताई, आवाज हे होते मध्ये. आता येत बोला. हा, बोला. आवाज येतोय ताई? हा, येतोय, बोला. हा, मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं आपापल्या परीने त्याला जसं समजलं तसं होईल. कारण गीता प्रत्येक जण वाचतो, पण त्याच्यातनं तो काय घेतो हे तर समुद्रातनं रत्न काढण्यासारखं आहे. कोणाच्या हातात काय येतं आणि कोणाच्या हातात काय येतं. मला वाटतं याच्यात 4थ्या अध्यायामध्ये काही एक निघतं, 9व्या अध्यायामधनंही आहे, 14व्या अध्यायामधनंही आहे. ताई, तुम्ही पण पुष्कळ अध्यायांचा रेफरन्स दिला, 18व्या अध्यायामधनंही दिला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर की देवाला जाणण्याचं तर कृष्णाने पुष्कळ जागी सांगितलंय की असं केलं तरी तुम्ही मला प्राप्त व्हाल. 9व्या अध्याय सांगितलं आहे, 4थ्या अध्यायात सांगितलंय. तर जर सगळ्यांचे उत्तर कुठे कुठे तर मॅच होतील, कुठे कुठे नाही होणार, पण मला असं वाटतं माझ्या अल्पबुद्धीने की प्रत्येकाचं उत्तर बहुतेक बरोबरच राहिले. कारण कोण गीतेला कुठल्या दृष्टीने बघतं किंवा कुठल्या दृष्टीने त्याला ग्राह्य करतो ते पण महत्वाचं आहे. तुम्ही कशाचं उत्तर लिहिलं ते मला लक्षात नाही आलं. मी मध्ये मध्ये कटत आहे माझा आज. हा, केवल जानने से भगवत प्राप्ति हो सकती है, यह बात किस अच्छा. अध्याय में आई है? किन किन को जानने से भगवत प्राप्ति हो सकती है? वे अच्छा, श्लोक तर भी तुम्ही लिखिए. म्हणजे थोडक्यात तुम्ही भक्ती योगावर लिहिलेलं आहे की भक्ती योगाने भगवत प्राप्ती ही होऊ शकते. हा, हा, त्यांनी भक्ती योग आणि त्या भक्ताचं आचरण. भक्ताचं आचरण. अच्छा, पण भक्ती योगावर पूर्णपणे असं सांगितलेलं नाहीये, कारण भक्ती योग आणि परत ज्ञान योग पुढचे हे बघितले ना तर 7व्या अध्यायातले पण लिहिले की श्लोक, म्हणजे साधीभूत शेवटचा श्लोक घेतला ना ताई तुम्ही, त्यात काय लिहिलं, भगवंताचा आश्रय मुख्य असल्यामुळे भक्तियोग अलौकिक निष्ठा आहे. म्हणजे साधक संजीवनी 16वा जे अध्याय, वाक्य 16वा आहे. श्लोक घेतलेला आहे ना, हो हो 16वा शेवट. श्लोक घेतलेला आहे मी. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे मनशांती ढळत नाही. असं ते मला आहे. वाटतं की म्हणजे स्वार्थी अपेक्षा नाही राहिली तर मनशांती ही ढळत नाही. पण याचा अर्थ असा नाही होत की परमेश्वराची प्राप्तीच होईल म्हणून. असा फक्त परमेश्वराला आवडतो, पण यांनी भक्त आणि ज्ञानी वेगळा आहे ना. हा, तर तो सहज मला विश्वास ठेवला तो भक्त, मी कन्फ्युज मग त्याला झालेली आहे बरं ज्ञान का. असलंच पाहिजे असं काही नसतं. त्याची भोळ भक्ती म्हणजे गोपी आणि परमेश्वराला दूर. परमेश्वराला आवडणं म्हणजेच भगवंताची प्राप्ती होणं नाही का? नाही नाही, भक्ती म्हणजे कसं आहे, भक्ती नाम गोपिका सांगितल्या भक्ती, आणि उद्धव महाराज आहे, उद्धव आहे ना, तो ज्ञानाचं प्रतीक सांगितलं. आणि मग दोन्ही एकत्र येऊन भगवंताची प्राप्ती आहे. पण हे दोन विषय वेगळे, भक्ती आणि ज्ञान.
भक्त म्हणजे तो कधी कधी आता पंढरपूरच्या वारीला गेले आणि अभंग म्हटले भक्त झाले. त्यात ज्ञानी भक्त पण आहे, जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यावर प्रवचन करतो, विश्लेषण करतो, हा पण आहे. पण हा भक्त आणि ज्ञान हे तसं हे वेगळं आहे थोडस. भगवंतालाच तुमच्या मते पोहोचणार आहे काय दोघं, असावं पण सांगा. फक्त मार्ग थोडा वेगळा आहे. हो, त्या भक्ती ज्ञानाला ज्ञान ते असलंच पाहिजे असं काही नाहीये. हो, हा. ठीक आहे, तुम्हाला त्याला जे आपल्या तुमच्या मताने काय आहे ते सांगा. ताई तुमचं आम्हाला ह्या 16व्यापर्यंत बरोबर प्रश्नाचं होतं ना, उत्तर हे श्यामपर्यंत बरोबर होतं. 16व्यापर्यंत ज्ञानाचीच लक्षण आहे. मग तुम्ही तो पुढचा घेताना 17व्या तो भक्तीचा आहे असं आमचं म्हणणं. तुमचं पहिलं बरोबर आहे सगळं. बर, ताई हा प्रश्न आम्हाला आला होता ना मागच्या वेळेला, तर आम्ही याचं उत्तर अध्याय 2 सांख्ययोगामधूनच लिहिलं होतं. अध्याय 2 मध्ये 51, 52, 53 श्लोक नंबर 71, 72 आणि 70 याचं वर्णन केलं होतं आम्ही. ते पण लिहून बघते मी. मला काय वाटतं माहितीये का ताई, आता याच्यामध्ये की तुम्ही 12व्या अध्यायातला 20वा श्लोक पण घेतला होता ना? कधी आता नाही घेतली. हा? नाही नाही का? नाही 14, 15 आणि 16 घेतला. 14, 15 20वा पण आहे बघा त्याच्यामध्ये. ये तू धर्म्यामिदं हेतु यथोक्तं धर्मामिदं पर्युपासते यथोक्तं पर्युपासते. श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. म्हणजे इथे हा जो भक्त आहे हा भगवंताला खूप जास्त प्रिय आहे. मग आता हा जो भगवंताला प्रिय असलेला भक्त जो आहे तो परत 18व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे की भगवंताला असा भक्त खूप जास्त आवडतो आणि तो भगवंतामध्ये प्रवेश करतो. म्हणजे तो 18वा आवडतो अध्याय. म्हणून सांगितलेला आहे फक्त. 18व्या अध्यायातला कितवा कोणता श्लोक? 54 आणि 55 बघा. 54 मध्ये आणि म्हणतात की मला जो व्यक्ती भक्ती मार्गद्वारा मला जो ओळखतो तो मला शीघ्र म्हणजे प्राप्त करतो. हा 54व्यामध्ये हा. दिले की जो भक्ती मार्गाने हा. मला भगवंतांना प्राप्त जाणता करतो. येतो, दर्शन घेतो, त्याच्या स्वरूपामध्ये भगवत प्राप्ती आपोआप त्याला प्राप्त होते अशी म्हणून. म्हणजे मग तुमचं जे विश्लेषणाचं आहे ते 54 आणि 55 याचा आधार देऊन तुम्ही त्याला कम्प्लीट करू शकता बघा. बर, ठीक, बघते मी. ताई 54 आणि 55. उत्तर घ्यायचं का? हो हो केला. घ्यायचं ना ते. 30 मार्काचा प्रश्न आहे ताई. एकूण 24 आलेला आहे. हा नाही, आपला गीतेचा अभ्यास चालू आहे ना, तसा 6व्यापासून 7व्यापासून चालू 7वा. द्यायचा. आणि ताई काय म्हटल्या, प्रत्येकाचे उत्तर वेगळे असणार, अगदी प्रत्येकाच्या नाही, बुद्धीच्या पण नुसार. आपलेच उत्तर प्रत्येक हो. वर्षी वेगळे असणार आहेत. जे आपल्याला समजलं पण असं नाही, आणि त्याला तुमचं जे लिहायचंय. चालू आहे ते एकदम छान चालू आहे. हो. आता 6वा अध्याय झाला, मग 7वा, मग 8वा, असा अभ्यास चालू आहे ना, हा एकदम चांगला आहे. मग हे प्रश्न मध्ये घातले का परत वेळ जाणार, प्रत्येकाचे उत्तर वेगळे येणार. नाही नाही कळायला हरकत पाहिजे नाही. ना पहिल्या तुमचं पहिलं चालू खूप बरोबर आहे. हो, सोडायची कशी हम्म. नाही अशा हो. प्रकारचे प्रश्न आता आले 7व्याचे थोडे श्लोक राहिले. हो, राहू दे. तसं घ्या, श्लोकांवर छान वाटतं. चालेल. याचं उत्तर आहे ना, मी 7व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाच्या हिशोबाने लिहिलंय, तर थोडं वाचू का ह्याच्यातलं? हे केवळ जानने से भगवत प्राप्ती हा मुद्दा आहे ना मेन. हा हा वाचा तर ना. त्याच्यामध्ये ना 7व्या अध्यायातला म्हणजे ज्ञान विज्ञान योग मधला पहिलाच श्लोक आहे. मय्यासक्त मना पार्थ योगं युञ्जन मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यति माने मन ज्या ठिकाणी असं युक्त होऊन तू ज्या योगे सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. हा अर्थ आहे याचा. आणि स्पष्टीकरण करताना मग मी ह्या सगळ्या ज्या आहेत मय्यासक्त मना या पदातून भगवंता तर तू माझ्या समग्र रूपाला जाणशील असे सांगतात.
याच भावनेने भगवंतासाठी जप करण्यास बसतो त्या ठिकाणी मन लावण्यासाठी भगवंतांच्याच भरोशावर चराचरात आहेत. म्हणजेच कोणत्याही देश, काल, वस्तू आहेत. या गोष्टीचा दृढ बुद्धीत, शरीरात परमात्मा आहेत या भावनेने साधकाने जर नाम जप केला तर तो लवकर भगवंतात मन लावणारा होऊ शकतो. त्यानंतर मदाश्रय हा या पदाचा अर्थ माझ्या आश्रयाने राहणे. म्हणजे कोणाचा ना कोणाचा आश्रय घेण्याचा मानवाचा स्वभाव आहे. तो परमात्म्याचाच अंश असल्याने भगवंतालाच परमाश्रय व परमगती असे जाणून तो भगवंताच्याच विश्वासावर निश्चिंत झालेला असतो. तसंच योगयुंजन या पदाने भक्तियोगाने तो भगवंताला भजतो. म्हणजेच मनाला व बुद्धीला अचूक भावनेने भगवंतांच्या मध्ये स्थिर करून नित्य निरंतर त्यांचे चिंतन करतो. म्हणजेच भगवंतांशी त्याचा जो अखंड संबंध आहे त्याला मानून सिद्धी असिद्धीत सम राहून जप, ध्यान, नामस्मरण, कीर्तन करण्यात, भगवंतांच्या लीला व स्वरूपांचे चिंतन करण्यात तो मग्न झालेला असतो. तेव्हा तो भगवंतांना आसक्त झालेला असतो. आणि असंशयम समग्रम माम या पदाचा अर्थ असा की ज्याचे मन भगवंताच्या ठिकाणी आसक्त झाले आहे, जो संपूर्णपणे भगवंतांचा आश्रित झाला आहे व ज्याने भगवंताच्या संबंधाला स्वीकार केले आहे, असा पुरुष भगवंतांच्या समग्र रूपाला जाणतो. म्हणजेच सगुण, निर्गुण, साकार, निराकार, अवतार, अवतारी आणि शिव, गणेश, सूर्य, विष्णू इत्यादी जितकी रूपं आहेत त्या सर्वांना तो जाणतो. पुढे भगवंत म्हणतात, ज्ञानमार्गाने जाणारा तर मला जाणू शकतो व प्राप्त करू शकतो, परंतु भक्तीने तर तो मला समग्र रूपाने जाणू शकतो व ज्या रूपाने तो माझी उपासना करतो त्या रूपाचे दर्शनही करू शकतो. यथा ज्ञास्यसि तच्छृणु, येथे यथा हे पद प्रकार या अर्थी आले आहे. म्हणजे ज्या प्रकाराने जाणू शकशील तो प्रकारही मी तुला सांगेन असं भगवंत सांगतात. आणि तत्पदाने ज्या तत्वाला तू जाणू शकतोस त्याचेही वर्णन मी करेन असे भगवंत अर्जुनाला सांगतात. येथे यथापदाद्वारे भगवंत स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत वर्णन करतात. जसे भूमीपेक्षा जल सूक्ष्म, जलापेक्षा अग्नी सूक्ष्म, अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म इत्यादी. म्हणजेच प्रकारांचे वर्णन याच अध्यायातील 4 ते 7 या श्लोकात आले आहे. आणि तत् या पदाने तात्पर्य असे की जे काही कार्य किंवा संसार दिसत असते त्यात कारण रूपाने भगवंतच आहेत हे जाणणे. ह्याचे वर्णन याच अध्यायाच्या 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत आले आहे. या श्लोकाचा सारांश असा आहे की आसक्ती केवळ भगवंतातच असावी, भगवंतांचाच घ्यावा आणि मग योगाचा अभ्यास केला तर भगवंताच्याच योगाचा अभ्यास केला तर भगवंतांच्या समग्र रूपाला आपण जाणतो असे होय. अशा पद्धतीने मी लिहिलंय जाणणे ह्या वाक्याला याला अनुसरून. हो, बरोबर वाटते का मला? म्हणजे पहिल्या श्लोकाचंच हे केलं, कारण जाणणे म्हणजे तुम्ही कशी काय भक्ती ती जाणता अशा अर्थाने लिहायचंय ना हे, असं मला वाटलं. म्हणून मी या पहिल्या श्लोकाच्या अनुषंगाने लिहिलं. आणि विभूतीच्या याने सुद्धा जर लिहायचं असेल तर 9, 10, 11 मध्ये विभूतीचं वर्णन आहे. त्या अनुषंगाने सुद्धा थोडं आपण रेफरन्स देऊन लिहू शकतो अजून. छान दिले ताई. प्रत्येकाचं उत्तर हे वेगळंच असणार आहे, त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. हा, पण ह्याच्यामध्ये जाननेचे फक्त आहे ना, म्हणजे तुमच्या बरोबर. मनातला भाव जो आहे बरोबर त्या आहे. अनुषंगाने मला पहिला श्लोक जरा जास्त संयुक्तिक वाटला. आता प्रत्येकाचा आपण जसं विचार करू त्या पद्धतीने उत्तर येतं आणि ते पण बरोबर आहे ऍक्च्युली. फक्त तसं व्यवस्थित तेवढं लिहिता त्यामध्ये आलं स्पष्ट पाहिजे. दिलेलं आहे ना ह्या श्लोकामध्ये की हे पार्था माझ्या हा, आसक्त मन समग्र करून रूपाला जाण. माझा आश्रय हा, घेऊन आणि भक्ती योगाचा अवलंब करून तू मला अशा हो, प्रकारे संपूर्णपणे आणि निसंशयपणे जाणशील हे ऐक. हा, म्हणजे तिथून बरोबर सुरुवात झालेली आहे. पण ताई आहे आपले ना, श्लोक अजून पुढे काही कुठपर्यंत काही झाले होते अध्यायांमध्ये पण आलेलं ताई? आहे, पण मग ते 7व्या वेगळ्या अध्यायातले अँगलने. श्लोक आपले कुठपर्यंत झाले होते काल? हा प्रश्न घ्यायच्या आधी श्लोक कुठपर्यंत झाले होते? हो हो 25 पर्यंत. हा, मग 25-24 हा 24 पर्यंत सगळं होतो व्यवस्थित. हो, तेच घ्या मग आता. 24 झालंय ते, 24. चालेल. 24 पर्यंत. 24 झालाय ताई. हो 24 हो, मग कसं होतं सलग व्यवस्थित अभ्यास होतो तो. चालेल. कोण वाचतंय? हॅलो, कोण वाचणार आहे? असं काही नाही वाचायचं.
माझ्या नेटचा प्रॉब्लेम येतोय मला. कोणी नाही का तयार? आज कोणी वाचणार नाहीये का? मला कळत नाहीये. हा, आहे जयश्रीताई आहेत. जयश्रीताई वाचतील. मी कोणतं जयश्रीताई दुसऱ्या मुकणे, जयश्रीताई मुकणे. दुसऱ्या ना? हा, कोणत्या जयश्री? हा मुकणे मुकणे. हा, ठीक आहे. हा, जयश्रीताई मुकणे. बरं, ठीक आहे. हॅलो. हा, करा दिसतंय सुरुवात. का? हो हो, हो सुरुवात हो. करा. चालेल. जय श्रीकृष्ण. 25व्या श्लोकापासून ना? हो. 24 घ्या, अध्याय 24. 24 घेतला होता ना काल? घेऊ परत? 24 आहे 25 पासून. हा, 24 घ्या आणि नंतर 24 पासून सुरू करा ते. बर हं. बर. अध्याय क्रमांक 27, सातवा. श्लोक क्रमांक 27 नाही, अध्याय क्रमांक 7वा आणि श्लोक क्रमांक 24. 24 ते 30. अव्यक्ती व्यक्तिमापन्य मन्यन्ते माम बुद्धया परमभाव जानन्तो ममा व्ययमुत्तमम्. जो मनुष्य भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा भक्ती नसल्यामुळे भगवंताच्या अविनाशी भावाला जाणत नाही, भगवंताच्या अवताराला जाणत नाही, भगवंताला सामान्य मनुष्य जन्मणारा व मरणारा मानतात, भगवंताची उपासना न करता अन्य देवांची उपासना करतात, असा मनुष्य अबुद्ध म्हणजे बुद्धिहीन आहे. जी माणसे भगवंताला शरण जातात ती बुद्धिवान असतात, ती भगवंताला सर्वश्रेष्ठ मानतात. जी माणसे देवांना शरण जातात ती माणसे अल्पबुद्धी असतात. जी माणसे भगवंताला देवासारखेच मानत नाही तर सामान्य माणसासारखे समजतात ती निर्बुद्ध असतात. भगवंताच्या योग मायेला न जाणणारा, श्रेष्ठ भावाला न जाणणारे माणसे बुद्धिहीन आहेत. गीता साकार निराकार सगुण निर्गुण दोन्हींना मानते. भगवंत स्वतःला अव्यक्त मूर्ती म्हणतात. भगवंत व्यक्तही आहेत आणि अव्यक्तही आहेत, लौकिकही आहेत अलौकिकही आहेत. भगवंत देवांची उपासना करणाऱ्यांना श्रद्धा प्रदान करतात, त्यांच्या उपासनेचे फलही देतात. भगवंत प्राणी मात्राचे हित इच्छितात. हा भगवंताचा सर्वश्रेष्ठ भाव आहे. श्लोक क्रमांक 25. नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृता मुळोयम नाभिजानाती लोको मामजमव्ययम्. भगवंताला अज अविनाशी व न मानण्याचे कारण मनुष्य भगवंताशी असणाऱ्या आत्मीयतेला विसरून तो शरीराला आपले मानतो. मी आहे आणि हे शरीर माझे आहे या मायेच्या पडद्यामुळे तो भगवंताला जाणत नाही. संपूर्णपणे भगवत तत्वाचा बोध तर भगवंताच्या कृपेने होऊ शकतो. जर मनुष्य संपूर्णपणे भगवंताला शरण गेला तर भगवंत त्याचे अज्ञान नष्ट करतात, मायेचा पडदा बाजूला करतात. मनुष्य भगवंताला अज आणि अविनाशी मानत नाही, हा त्याचा दोष आहे. अवतार काळात भगवंत लौकिक रूपात दिसत असले तरीही ते सदा अलौकिक राहतात. अज्ञानी मनुष्याला भगवंत मनुष्यच वाटू लागतो, कारण त्याच्यावर मायेचा पडदा असतो, म्हणून त्याला भगवंत दिसत नाहीत. श्लोक क्रमांक 26. वेदाहम समतितानी वर्तमानानी चार्जुन भविष्यानीच भूतानी मानवेदतु कश्चन. भगवंताच्या दृष्टीने सर्व काही वर्तमानच आहेत. संपूर्ण प्राणी काळाच्या अंतर्गत येतात आणि भगवंत काळातीत आहे. देश काळ वस्तू व्यक्ती घटना परिस्थिती बदलते, परंतु भगवंत नित्य जसेच्या तसे राहतात. भूत भविष्य वर्तमान काळातील सर्व जीव नित्य निरंतर भगवंतातच राहतात, भगवंतापासून वेगळे होत नाहीत. भगवंताने मनुष्याला शेवटचा जन्म दिला आहे.
या जन्मात मनुष्याने आपला उद्धार करून घ्यायचा की पतन करून घ्यायचे हे त्याच्यावर अवलंबून आहे. भगवंत त्याच्या उद्धाराचा अथवा पतनाचा निर्णय स्वतः करत नाहीत. अनंत जन्माच्या या शेवटच्या मनुष्य जन्मात जे सर्व काही वासुदेव आहे असे समजून भगवंताला शरण येणार ते महात्मा दुर्लभ आहेत. अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाचा शरीराचा त्याग करतो तो त्या भावाला प्राप्त होतो. भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे सर्व माझ्याकडून पूर्वीच मारले गेले आहेत. तू केवळ निमित्त मात्र हो, तुझा उद्धार करून घे, माझी कृपा तुझ्या बरोबर आहे. मनुष्याची ही शरीर रूपी नौका भगवंत कृपारूपी हवेने भवसागरातून तरुण नेतात. तो परम गतिवंताचे ज्ञान नित्य आहे. त्यांच्या ज्ञानाच्या बाहेर काहीही नाही. भगवंताच्या ज्ञानात त्यांच्याशिवाय काही नाही. श्लोक क्रमांक 27. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानी समोहम सर्गे यांती परंतप. इच्छा आणि द्वेषापासून द्वंद्व मोह उत्पन्न होतो, ज्यामुळे प्राणी मोहित होतात आणि भगवंताशी विन्मुख होऊन जन्म मरणाला प्राप्त होतात. मनुष्याने आपली वृत्ती तर पाहिजे आणि संसारातून आपली वृत्ती काढून घेतली पाहिजे. अर्थात परमात्म्याशी प्रेम केले पाहिजे, संसारापासून विरक्त झाले पाहिजे. त्याची वृत्ती राग द्वेष रूप द्वंद्वाचा त्याग करत नाही, म्हणूनच तो परमात्म्याकडे वाटचाल करू शकत नाही. साधक भजन जप ध्यान वाढवतात, परंतु संसारात राग द्वेष काम क्रोध इत्यादीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे साधकाचे राग द्वेष कायम राहतात, ज्यामुळे साधनेत पारमार्थिक उन्नती होत नाही. म्हणून साधकाच्या परमार्थात किंवा संसारात राग द्वेष राहायला नको. संसार बंधनाचे मूळ कारण अज्ञान आहे. अज्ञानापेक्षाही राग द्वेष समाप्त झाल्यावर मनुष्य सुखपूर्वक संसार बंधनातून मुक्त होतो. श्लोक क्रमांक 28. एशांतवंतगतम पापं जनाना पुण्यकर्मणाम ते द्वंद मोह निर्मुक्ता भजनते मान दृढव्रताः. ज्या मनुष्याला भगवत प्राप्तीच्या उद्देशाची आठवण झाली की मनुष्य शरीर भोग भोगण्यासाठी नाहीतर भगवंताच्या कृपा प्राप्तीसाठी आहे, अशी दृढनिश्चयी माणसे पुण्यकर्म आहेत. भगवंताच्या सन्मुख होणे पूर्ण पुण्य आहे आणि सद्गुण सदाचाराचे आचरण करणे अर्धे पुण्य आहे. जेव्हा मनुष्य भगवंताला संपूर्णपणे शरण येतो तेव्हा त्याची पापे समाप्त होतात. ज्यांचा उद्देश केवळ परमात्मा आहे ते पुण्यकर्म आहेत, कारण भगवंताचा उद्देश असल्याने सर्व पाप नष्ट होते. कारण अंतःकरणात विद्यमान असलेले भगवंत त्या पापाला नष्ट करून टाकतात. मनुष्याने अंतःकरणपूर्वक दृढ निश्चय करावा की आता मी यापुढे कधीही पाप करणार नाही, तर त्याचे पाप राहत नाहीत. मनुष्य शरीर प्राप्त करून भगवत प्राप्ती करावी, भगवंताच्या सम्मुख व्हावे, हे सर्वात मोठे पुण्य आहे. भगवंतापासून विन्मुख होणे मोठे पाप आहे. भगवंताप्रती प्रेम ठेवून भगवंताचा आश्रय घ्यावा. श्लोक क्रमांक 29. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मं कर्म चाखिलम. जेव्हा मनुष्य मी आणि माझेपणापासून मुक्त होईल तेव्हा तो जरा मरण इत्यादी पासून मुक्त होईल. कारण शरीराशी मानलेला संबंधच वास्तविक जन्माचे कारण आहे. जे भगवंताचा आश्रय न घेता आपल्या कल्याणाच्या इच्छेने प्रयत्न करतात, रूपाचा बोध होतो, पण भगवंताच्या समग्र रूपाचा बोध होत नाही. भगवंताच्या रूपाचा बोध होतो, पण भगवंताच्या समग्र रूपाचा बोध होत नाही. भगवंतानी 4ही वर्णाची रचना केली. या रचनेत जीवाचे जे गुण आणि कर्म आहेत, अर्थात ज्यांचे जसे भाव आहेत आणि त्यांनी जसे कर्म केले त्यानुसार शरीराची रचना केली आहे. त्या वर्णात जन्म होण्याबाबतीत भगवंताचा कोणताच संबंध नसतो. म्हणून भगवंताकडे कर्तृत्व फलेच्छाही येत नाही. जो अनन्य भावाने केवळ भगवंताचा आश्रय घेतो त्याचा प्राकृत क्रिया आणि पदार्थाचा आश्रय सुटतो. या कारणाने त्याला ही गोष्ट योग्य रीतीने समजून येते की या सर्व क्रिया आणि पदार्थ परिवर्तनशील आणि नाशवान आहेत. अर्थात क्रियेचाही आरंभ आणि अंत होत असतो, तसेच पदार्थाचीही उत्पत्ती आणि विनाश, संयोग आणि वियोग होत असतो. ब्रह्म अध्यात्म आणि ब्रह्म अध्यात्म आणि कर्म हे सर्व भगवत स्वरूपच आहेत. भगवंताशिवाय यांच्या ठिकाणी दुसरी कोणतीच सत्ता नाही. श्लोक क्रमांक 30.
साधी भूतादिदैव माम साधी यज्ञे विदुहु प्रयाण कालेपीच मान ते विदुर्युक्त चेतसहा. आदिभूत म्हणजे भौतिक स्थूल सृष्टी ज्यात तमोगुण आहे, हा संसार भगवत स्वरूपच आहे असे जाणणे म्हणजे अधिभूत सहित भगवंताला जाणणे. आदिदैव म्हणजे सृष्टीची रचना करणाऱ्या हिरण्यगर्भ ब्रह्मदेव, ज्याच्या ठिकाणी रजगुण आहे. तत्वदृष्टीने ब्रह्मदेव भगवत स्वरूपच आहे असे जाणणे म्हणजे आदिदैवासह भगवंताला जाणणे होय. आदियज्ञ म्हणजे भगवान विष्णू आहेत, जे अंतर्यामी असतात असे जाणणे आदियज्ञासह भगवंताला जाणणे होय. आदिभूत आदिदैव आदियज्ञ सहित भगवंताला जाणणे म्हणजे भगवान श्रीकृष्णाला जाणणे. परमात्मा सगुण निर्गुण साकार निराकार आहे. सौंदर्य माधुरी ऐश्वर्य औदार्य इत्यादी जे गुण आहेत त्या परमात्म्याला सगुण म्हणतात. परमात्म्याला दिव्य अलौकिक गुणापासून रहित मानणे म्हणजे निर्गुण निराकार. या अध्यायाच्या आरंभी भगवंताने अर्जुनाला म्हटले होते की मी ते विज्ञानासहित ज्ञान सांगतो, ज्यामुळे तू माझ्या समग्र रूपाला जाणशील. जय श्रीकृष्ण. ताई झाले 30 पर्यंत श्लोक झाले. हो. निर्गुण सगुण साकार आणि निराकार. हो. छान सांगितलं ते. छान घेतलं. आता परत एकदा वाचावं लागणार आहे. कोणी अजून वाचतेल का? नाहीतर मग विद्याताई सांगा तुम्ही परत एकदा. कोण मी? हं? अव्यक्त व्यक्तिमापन्य मन्यते माम बुद्ध्या परम भावम जानंतो ममावन्यो मनोत्तमम तैसेन किती आपली आई. तळहाताच्या भगवंत काय म्हणतात म्हणजे तळहाताच्या पाणी आहे पोहताती अमृत नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वजर मिठी पडीजे आणि मनी तरी आठवीजे थिल्लर होते की आता हे ना त्यांनी याच्यावर सांगितलं. आपण काय म्हणतो पंथ हे आमची परंपरा किंवा असं वेगवेगळं, तर आपण काय करतो तेवढंच घेतो. मी कोणत्या संप्रदायाचा आहे किंवा कोणता आहे तेवढंच माझं ज्ञान, तेवढंच माझं हे. आणि हा भगवंत कसा आहे अव्यक्त, त्यांनी सांगितलं खूप मोठा आहे. आणि आपण काय केलं तर हातात पाणी त्याच्यात हे घेतलंय, तेवढ्या पाण्यात पोहणारे मासे आणि समुद्रातले मासे, नदीतले मासे आणि डोहातले मासे असे प्रत्येकाचं हे सांगितलं. तर मग आपला नेहमी विषय होतो की आपण हे उत्तराखंड परीक्षेसाठी अभ्यास म्हणून नाही करायचा. आता हे आपलं चालू आहे ना व्यवस्थित, तर हे म्हणजे आपण समुद्रातच बुचकळ्या मारायच्या, प्रत्येकाने वेगवेगळे आपले अनुभव सांगून. प्रत्येकाचा वेगळा आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. आणि मग असं हे करून मग काय माझं असं उत्तर आहे, त्याचं तसं उत्तर आहे, ह्याचं हे उत्तर आहे, हे काय आहे तर समुद्रातल्या लहरी वेगवेगळ्या लाटा आलेल्या आहे आणि प्रत्येकाच्या अनुभवाला जेवढी येतील तसे. मग त्यात मासे पण वेगवेगळे, कधी मोठे कधी छोटे, कधी देव मासा आहे तर कधी मोठे एकदम शार्क आहे, कधी एकदम छोटे छोटे. आपल्या अल्पबुद्धीला ज्याच्या बुद्धीच्या ज्याच्या भक्तीच्या ज्ञानावर जेवढं आहे तेवढं आहे. तर मग भगवंतांनी काय सांगितलं, मग काय करायचं. मग आता ही आपली ह्याच्यावरच सांगते, 3ची वेळ जी आहे. तर भगवंतांनी सांगितलं अमृताच्या सागरी बुडी ज्यांनी तोंडाला काय करायचं मिठी बंद तोंड करायचं. तू समुद्रात बुडले अमृताचे आणि तोंडाला जर वज्र मिठी मारली तर मग अमर कसं होणार ना. मग आमचा प्रश्न एवढाच आहे का, उत्तर एवढं राहायचं. आपल्याला भगवंतांनी खूप कृपा केली, सगळ्यांना एकत्र आणून ह्या परीक्षेच्या निमित्ताने खूप ज्ञानात भर पडलेली आहे. आणि मग त्यांनी काय सांगितलं, मग तेव्हा छोटं नाही आठवायचं, अमृताच्या सागरात बुडायचं. आणि मग कोणतं आठवायचं, डबकं आठवायचं, डबकने आठवायचं, मी सागरात हे आठवायचं. जे येईल ते आत्मसात करत चालायचं. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार, प्रत्येकाची वेगवेगळे अनुभव आणि प्रत्येकाचं ज्ञान वेगळं आहे. काहींची भक्ती, काहींना नाही श्लोक जरी चांगला वाचता आला, आपण म्हणतो यांचा श्लोक, पण त्यांची भक्ती खूप आहे, त्यांचं पुढचं विश्लेषण खूपच सुंदर आहे. मग ह्याचं असं आनंद वाटतो की किती छान सांगतात, किती छान वाचतात आणि किती म्हणजे असं गुह्य सांगतात अगदी. आणि सरळ भाषा, मनाला हे होईल असं, पुस्तकी भाषेपेक्षा पण त्याच्यातून घेऊन पण असं हे सांगितलं. आणि मग असं होऊन भगवंतांनी सांगितलं गोसावी होईचे म्हणजे
प्रमुख पदावर बसायचं, ज्ञानी व्हायचं. हा मग ज्ञानी असा भक्तीने आपला मागाशी विषय झाला, भक्तीत काहीच नाहीये. फक्त मी देव आणि तू भक्त, आई मी भक्त तू देव ऐसा करी. हेच आहे, फक्त तो देव दिसतो विटेवर, तो पण सगुण रूपातला दिसतो. तो जसा उभा आहे तसा दिसतो. कृष्ण म्हटला की लगेच वेगळा होतो. प्रत्येकाचे देव स्वामी समर्थ प्रत्येकाचा झाला की लगेच तो वेगळ्या रूपात होतो, तेवढ्याच स्वरूपात येतो. तर अशा तेवढ्या स्वरूपात न घेता त्यांनी काय सांगितलं, आणि फळ घेतो. काय करतो? तेवढ्या स्वरूपात घेतो, त्याला अमृत समजतो, त्याला ज्ञान समजतो, त्याला आपले प्रॉब्लेम प्रश्न सांगतो जिज्ञासू अर्थार्थी सुरार्थीच्या दृष्टीने. मग आपल्या अल्पबुद्धीला जेवढं प्रश्न पडेल आणि दुःख किंवा प्रॉब्लेम असेल तेवढंच आपण मागतो आणि तेवढ्याच्याच फळावर नाचत हिंडतो, तेवढ्याच हे करतो की मला मिळालं, मी देवाची भक्ती केली, मला हे मिळालं, ते मिळालं, ते मिळाले. पण देवाला त्याच्यापेक्षा खूप पलीकडचं द्यायचंय. तुमची भक्ती जास्त आहे. बँकेत पैसे ठेवले आणि तुम्ही म्हटले की इतके पैसे मला काढून पाहिजे, तेवढे देतात ते. पण अहो तुमच्या खात्यावर जास्त पैसे. तुम्ही दोन म्हणजे सोनाराच्या दुकानात गेले तर तुम्ही म्हणाल मला एवढंच घ्यायचे, मग मला एवढेच पैसे बँकेतून काढायचे. तो म्हणतो नाही, तुमच्याकडे याच्यापेक्षा जास्त आहे. आणि तुम्ही मागता थोडं. म्हणजे आपण ह्या वेगवेगळ्या अन्य देवतांना भजवून जे मागतो ना, भगवंत म्हणतो मला मनुष्य रूपातच समजतात. तुमची जेवढी इच्छा आहे, तुमच्या जेवढ्या अपेक्षा आहे, जेवढ्या हे तेवढ्याच रूपात समजून त्याच मापात मला तोलतात. मी त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. आणि न मागता कर्मफळाची अपेक्षा न करता जर कर्म केलं आणि तुमच्या खात्यावर पैसे खूप साचले आणि मग तुम्हाला बँकेवाले येऊन सांगणार तुमच्या खात्यावर इतके ते इतके पैसे तुम्ही व्यवहार केलेले नाही, करून तेवढे त्याचं काहीतरी विल्हेवाट करा, काहीतरी पैशाचा व्यवहार करा. तसं भगवंत काय सांगतो की मी तुम्हाला गोसावी मालक करणार आहे या सगळ्याचा, आणि तू काय संसारातले छोटे छोटे मागतो. आता ताई हे आपली चर्चा होता त्याच्यावर माझा अनुभव सांगते स्वतः. आपण गृहिणी आहे, आपण काय म्हणतो, माझा आता या वयात आपण म्हणतो माझा मुलगा माझा आधार आहे. मधल्या वयात म्हणायचं माझे पती, त्याच्या आधी वडील. पण तसा विचार न करता असं जर विचार केला का माझा आधार हे मधले कुणीच नाही, आता माझा आधार फक्त तो भगवंत आहे. तो माझं योगक्षेम वहाम्यम तो करतो. आणि मी का यांच्या सगळ्यांच्या हे करायचं, हे संसारात लोटून लोटून यांच्या पुढं पुढं यांचं सगळं हे करायचं की हे माझे आधारी हे नसले तर मला कुणीच सांभाळणार नाही किंवा माझं योगक्षेम कोण करणार आहे. तर ह्याच्यासाठी भगवंत बसले, त्यांनी जन्म दिलेला आहे ना आपल्याला, तेव्हा त्यांनी फक्त ही शिडी आहे. हे आपल्या आयुष्यात आई वडील मुलं आपण जोपर्यंत योग्य हे होत नाही तोपर्यंत ही वर चढायची शिडी आहे. पण आपण ते जसं तानाजी मालुसरे यांनी ती घोरपडच ओढून घेतली. जे मावळेवर चढले ना परत माग जाऊ नये, परत माघारी जाणे नाही. त्यांनी काय केली, ती घोरपड काढली, ती दोरी सगट फेकून दिली. आता माहिती मावळेवर युद्धाला गेले, आता खाली उतरणार नाही. तसं आपण ह्या शिडीने आपल्याला प्रपंचाची शिडी दिली, पण ही टाकायचीच आपल्याला माहित नाही. टाकायची कोणत्या भरोश्यावर? जेव्हा आपल्याला माहित झालं ना वर माझा भगवंत मला सांभाळणार आहे, अव्यक्त व्यक्ती मापन्य मग माझ्या बुद्धीने माझ्या याने, तर तो परम भाव जानंत मम, मग तो काय म्हणतो माझ्या आश्रयाला राहा, माझ्या भरोश्यावर निघा तुम्ही. आणि मग असे निघाले तर त्या माझ्या स्वरूपाला मिळणार आहे. पण ते स्वरूप खूप मोठं आहे, ते व्यक्त नाही अव्यक्त स्वरूप आहे. आणि आपण काय करतो, आपण व्यक्तात खेळतो, भातुकलीचा खेळ लहान मुलांचा. कसे घरात घरकुल केले, आईच्याच घरात एका मुलीने घरकुल केले. तिने छोटे भांडे खोटा स्वयंपाक मांडला आणि छोटे छोटे खोटे खोटे पदार्थ घेतले आणि आईला म्हणती चहा पिऊन बघ आणि पानांचं हे घेते हे खाऊन बघ. आता आपल्याला माहिती ते खोटे आणि तिला तिच्या दृष्टीने खरंय. आणि घरात खूप आईने स्वयंपाक शिजवलेला आहे खूप. पण तरी आई काय करते किंवा वडील असतील ते तिचं छोट्या छोट्या चहा पिऊन बघणार, थोडं थोडं तिचं खाऊन बघणार, हो छान आहे छान आहे असं करणार. त्यांना माहिती ना हे खोटे, पण ती त्याला शाश्वत मानते. तसं भगवंताची ही जी दुनिया आहे याच्यात हा आपला लटिका खेळ आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार हा खोटा खेळ आहे. आपला शाश्वत सुख सोडून आपण हे म्हणजे नश्वर वस्तूंच्या मागे लागलेलो आहे, त्याच्यातच बुडून गेलो आणि त्याच्यातच स्वतःला समाधान मानतो. भगवंत म्हणतो मला याच्यातून तुम्हाला काढायचंय आणि याला काढून काय करायचंय, ते स्वरूप द्यायचंय. मग त्यांनी काय सांगितलं, नहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत्ता मूढो नाभिजानंती लोको मम जाव्य. मग तुम्ही म्हणाल हे का नादी लागले याला, तर ही काय भगवंत ही पण माझीच माया आहे. ही तुम्हाला खेळवायला नादी लागायला. आणि मूढ लोक
योगाचे पडळ मध्ये आलेले, जसा मोतीबिंदू झाला आणि मग समोरची वस्तू स्पष्ट दिसत नाही. आधी दिसत होती, पण मध्ये मी तो मोतीबिंदू वाढला आणि मग डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काय म्हणतात, तुमचा तो मोतीबिंदू काढा आणि मग तुमची दृष्टी निर्मळ होईल. तशी आपली आधी प्रपंच प्रपंच योग माया नव्हती, तर भगवंताचं आणि आपलं स्वरूप एकच होतं. पण मध्ये हा मायेचा आणि ह्या प्रपंचाचा मोतीबिंदू वाढला आणि त्या मोतीबिंदू मिळाला, आपल्याला भगवंतच कळायला नाही लागला. आपण भगवंत कळवला, पण कसा कळवला? देहापुरता. देहबुद्धी देह बळे न देखती माते. भगवंतांनी सांगितलं काय आहे? की आंधळे झाले हे, आणि आंधळे झाल्यामुळे यांना प्रकाश दिसत नाही. आणि प्रकाश कशाचा आहे? तर आपला हा मगाचा विषय जो होता ज्ञानाचा, हा ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि हा त्याला काय होत नाही, दिसत नाही. आणि मी नसे ऐशी वस्तू, काही भगवंत नाही अशी कोणती गोष्ट आहे? सगळ्यामध्ये भगवंत आहे. श्वासोश्वासात आहे, प्रत्येकाच्या प्राणी मात्रेचं झाड वाढतं त्याच्यात आहे, दगड आहे, सगळ्यामध्ये तो आहे. पण आपण काय करतो? आपल्या सोयीनुसार पाहतो. शत्रू मित्र काय होतात? तो माझ्या सोयीनुसार वागला तर तो माझा मित्र, तो माझ्या विरुद्ध वागला तर मग तो शत्रू. पिणारा चालणारा असा कसा असला, वाईट वाग, आपण म्हणतो याच्यात काय देव आहे का? अहो देव आहे ना, ती वरचं त्याचं आवरण आहे वृत्तीचं, त्याला ते समजायला नाही आलं. त्याच्यात आत जो आत्मा आहे तो सगळ्यांमध्ये आहे ना, पण वरून त्याला आवरण याचं दुर्बुद्धीचं आलेलं आहे. आणि कीटन आल्यासारखी एखादी जर वस्तू खराब झाली, कपडा जर मळाला, एखादं भांडं जर खराब झालं, तर आपण वारंवार घासलं तर ते स्वच्छ होतं, पण त्याला सातत्य पाहिजे. तसं मग हा पण आहे ना, ह्याने केलंच नाही. खूप खूप जन्माची पाणी वेळ झाडली. भगवंत म्हणतो हा भक्ती आला ना, त्यांनी खूप जन्माची जी कीटन होतं, जे हे होतं ते स्वच्छ करून टाकलं, म्हणून अंतःकरण त्याचं शुद्ध झालं. याला पण तेच करायचंय. पण हा सुरुवातीला भक्ताच्या जरी संपर्कात आला, आपण म्हणतो नको नको, तो तो असं, आणि तो तुमच्या संपर्कात जरी आला ना, जसं चंदनाच्या झाडाजवळ शेवटी कडुलिंबाचं जरी झाड असलं तरी त्याला सुगंध येतो, ते सुद्धा भगवंताच्या माथ्यावर चंदनाचं म्हणून बसतं. तर ही संगती आहे. आणि ह्या संगतीने, संतांच्या संगती मनोमार्गे गती. आणि मग या संकट, आणि भगवंत म्हणतो असं कोणता रस आहे, अशी कोणती वस्तू आहे का मी ज्यात नाही? आणि असं कोणतं हे, मी आकाश आहे, अवकाशाची मध्ये पवन कुठं नाही, वारा कुठं नाही. आपल्या दोन माणसांच्या मध्ये आकाशात आहे, त्या दिवशी तुमचा विषय झाला, घटाकाशात आहे, मठाकाशात आहे, सगळीकडे भगवंत आहे. मग आता असा कसा जाणता? वेद हा समतेतानी वर्तमानाच्या अर्जुन, भविष्यानी च भूतानी मातु वेदन कश्चन. मग भगवंतांनी सांगितलं कसं जाणायचं मला? तर भविष्य आणि भविष्य आणि जी तीही मध्ये वेगळा नाही, हा बोलची एरवी काही होय ना जाई. दोऱ्याचा साप आहे, त्यांनी सांगितलं. काय साप आहे? दोरी पडली एक वाकडी तिकडी, आणि पहाटेची वेळ आहे, 5-6ची, दिवस उगवलेला पण नाही, आणि म्हणजे आणि एकदम प्रखर प्रकाश पण नाही झालेला, थोडं झांबळं वांबळं असं काहीतरी पडलंय. तर आपल्याला काय वाटतं? हा साप आहे. मग आपण काठी घेऊन जर त्याला मारायला गेलं तर तो डोंबा बुडवूस, त्याला मारायचं म्हणजे फुकटच्या खोट्या वस्तूवर मार द्यायचा, आणि साप तर तो नाहीच आहे. आणि मग भगवंत म्हणतो त्याप्रमाणे हे भूताचं मिथ्यत्व आहे. आपण द्वेष करतो, कुणाचा करतो? आपण आतल्या आत्म्याचा द्वेष करतो, आणि वर जो वाईट गुण आहे किंवा दिसतात आपल्याला, त्याचा द्वेष करता करता आपण खऱ्या भगवंताचाच द्वेष करतो. याच्यात इतके दुर्गुण आहे, हा असा वाईट आहे, हा घाण राहतो, हा घाण खातो, हे पण त्याच्या आत जो भगवंत आहे तो आपण त्याला जाणू शकत नाही ना. आपण वरच्यालाच ठोकत बसतो, वरच्यावरच मार घालत बसतो, आणि आयुष्य असं याचा त्याचा द्वेष करण्यात, त्याचं हे करण्यात जातं आपलं. आणि मग भगवंतांनी सांगितलं यासाठी काय? तर अहंकार सोडला पाहिजे. याला काय झालंय? अहंकाराचं आवरण तयार झालं, आणि मग ते अहंकार झाल्यामुळं इच्छा द्वेष समजते ना, द्वंद्व मोहेन भारत 27वा. आणि सर्व भूत आणि समोह सर्गे यांती परमगती. मग इथं काय झालं? दुर्गुण आले. आधी इच्छा आली, इच्छेनंतर ती पूर्ण नाही झाली तर काम. इच्छा आली मला काहीतरी खायचं, लगेच उठतो, भजे खायचे, काय खायचे, गेला स्वयंपाक घरात, काम गेला तिथपर्यंत, ती पूर्ण करण्यासाठी तिथं तेल नसेल किंवा पीठ नसेल, काही नसेल, मग द्वेष. काय घरात आहे, असं नाही तसं नाही, मला खायचं होतं, मला करायचं होतं. म्हणजे हे आधी इच्छा उत्पन्न होती, इच्छा पूर्ण नाही झाली का काम होतं, आणि कामात पण जर हे झालं तर मग तिथं द्वेष येतो. आणि त्यांनी द्वेष काय, हे काय सांगितलं? तारुण्य, काम यांची वराडी सांगितली, म्हणजे हे जुनी जोडी सांगितली.
आणि यांच्यामध्ये कोण जन्मला? त्यांनी सांगितलं दोघांमध्ये जन्मला तो द्वंद्व मोह. द्वेष म्हणजे द्वंद्व मोह म्हणजे तू आणि मी, हा माझा तो माझा नाही. आणि माझा आता मी नेहमी म्हणजे आपला नेहमी विषय होतो आता कौरव पांडव एकाच याच्यात झालेले होते. आणि धृतराष्ट्राने काय समजलं, हे पांडव आणि हे कौरव हे माझे, दुर्गुणी असले तरी माझे, आणि हे पांडव आहे ना हे माझे नाहीये, माझ्या भावाचे. कुळ माझं आहे, रघुकुळातून पहिल्या कुळातून कुरुकुळातून जरी पाहिलं तर हे सगळे एकच आहे. कुठपर्यंत? धृतराष्ट्रापर्यंत आणि याच्यापर्यंत यांचं कुळ सगळं एक आहे, राज्य एकच ठिकाणी, सगळं एक ठिकाणी. पण इथं त्यांनी काय केलं, द्वंद्व मोह पाहिला, मोह आला त्याला. म्हणून आंधळ्या धृतराष्ट्राचे पहिलंच श्लोक सांगितलेला आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र, याला मोह झाला. आणि आधी अर्जुनाला मोह नाही झाला, आधी धृतराष्ट्राला मोह झाला. धृतराष्ट्राला माझे आणि परकीयाचा मोह झाला, आणि मग त्यांनी हे केलं. आणि मग त्यांनी सांगितला तो द्वंद्व मोह झाला. आणि मग तो आज्जा सांगितला. आज्जा कोण सांगितला? अहंकार आज्जा आहे. आणि तो काय आहे? धृती म्हणजे धैर्य. धैर्य म्हणजे काय? हे योग्य, हे अयोग्य. ह्याच्याशी कायम त्यांनी काय केलं, या दोघांनी त्याच्याशी कायम प्रतिकूल नियम नाही मानायचे, कायम विरुद्ध जायचं, कायम त्याचा छळ करायचा, कायम त्याचा द्वेष करायचा. आणि मग तिथं काय झालं, आशाने हे झाली. आणि मग आशा उत्पन्न झाल्यावर मग तिथं परत आशा पूर्ण नाही झाली का मग असंतुष्ट, एखादी वस्तू मिळाली नाही, संतुष्ट नाही झाला, मग ते मदिरा सांगितलेली, असंतुष्ट भगवंतांनी ही मदिरा सांगितली. आणि मग ती मदिरा पिऊन काय झाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो धनुर्धरा तो मत्त झाला. ज्याप्रमाणे विषयाच्या वावरा विकृतीचे असे, ज्याप्रमाणे हत्ती आहे आणि तो उन्मत्त झाला, आणि त्या उन्मत्त हत्तीला जर दारू पाजली तर तो अजून कुणावर म्हणजे स्वतःच्या माहुतावर सुद्धा तो वार करायला त्याला भान राहत नाही, की त्याच्यात ताकद तर आहे. आणि त्याच्यात अजून तो मत्त झालेला, उन्मत्त झालेला, अजून तो दारू पिला. तसे हे सगळे आशा इच्छा ह्या सगळ्या एकत्र आल्या, द्वंद्व झाला, असंतुष्ट झाला. आणि हे सगळ्यांनी मग यांनी काय केलं, मग भाव शुद्धीचे विखुरले विकल्पाचे काटे. आणि मग त्यांनी त्याच्यात काय केले, काटे भरायचे का? यांचं पूर्ण नाही झालं पाहिजे, यांचं समाधान नाही झालं पाहिजे, यांना काहीतरी अडचणी आल्या पाहिजे, असं काय करायचं, मार्गात काटे उभारायचे. आणि काटे उभारायचे असे म्हणजे अडचणी निर्माण करायच्या, आणि हे त्या मार्गाला गेलेच नाही पाहिजे, असे हे होते. आणि मग ते काटे उभारले की काय होतं, हा एखादा रस्ता आहे, त्याच्यात जर कुणी काटे टाकले तर गाडी चालवणारा काय म्हणतो, दुसऱ्या मार्गाने जा, म्हणजे तो भ्रमिष्ट होतो. आणि मग ते मार्ग कधी कधी हे काटे कोण टाकतं, चोरच टाकतात. त्यांना जर प्रवाशांना लुटायचं असतं तर ते काय करतात, चांगल्या रस्त्यावर काटे टाकतात. आणि मग लोक त्यांच्यातलंच एखादं म्हणतो, अहो तिकडून रस्ता फुटतो, तिकडून जा. तिकडून गेले की यांची टोळी तयारच असतील त्यांना लुटायला. आणि मग भगवंत म्हणतो हे सगळे भांबून जातात, हे सगळे भूते, आणि संसाराच्या आडमार्गाला लागतात. आणि आडमार्गाला लागलं तर तिथं फक्त दुःख आहे. सुखाच्या मार्गाला चालले ते दुःखाचा असेल वाटा, तिथं फक्त दुःख आहे. आणि दुःख कसं आहे, तर मग ते नरकीचं दुःख सांगितलं त्यांनी, जन्म मरणाचं दुःख सांगितलं, याच्या तो बाहेरच येत नाही. आणि तो चांगल्या वाटायला चांगला होता, चांगला व्यवस्थित चालला, पण संगत घेतली, कुणाचं तरी ऐकलं, आणि ह्या दुष्कर्माचा आसुरी योग हे आसुरी सगळे सांगितले, 16 अध्यायातले जे आसुरी ना, त्या मार्गात त्यांची संगती घेतली. आणि मग हा दुःखाच्या मार्गाला गेला. आणि भगवंत म्हणतो काय करतो, महादुःख, खूप मोठे दुःख. आणि मग त्या दुःखावर जसं दांडीवर बसलेला तो पोपट आहे ना, तो पिंजऱ्यात असतो, आणि तो पिंजऱ्यात असतो आणि त्या दांडीवर गोल गोल तो फिरतो. मग एक दिवस पिंजऱ्याचं दार उघडलं तरी तो पाय सोडत नाही. माऊलींनी 4थ्या अध्यायात सांगितलं, पायाचा चवडा अजूनच गोवी, तो अजून पॅक धरतो. किंवा गुळाचा मुंगळा असतो, तो गुळालाच सोडत नाही, सोडला तर मुक्त आहे, पाय तुटून जातो त्याचा. पण त्या आसक्ती पायी तो काय करतो, त्या गुळाला सोडत नाही, महादुःखात पडतो. तसा हा पोपट पण, याला पिंजरा जरी उघडला, अरे मुक्त हो मुक्त हो, तो म्हणतो नाही नाही, मी आकाश किती हे मोठं आहे, आणि मला इथं किती चांगलं खायला मिळतं. काय मिळतं, एक पेरूची फळ, एक मिरची, आणि मिठू मिठू त्याच्याशी गोड गोड बोलतात, त्याला तेच सुख वाटायला लागतं. तो म्हणतो मला इथं किती मजा आहे, किती मोठा बंगला आहे, किती लोक येतात सगळे. अरे आकाशात उडला तर खूप आहे तुला, इथं यांनीच दिलेलं आहे, फक्त यांनी पेरू दिला, आज मिरची दिली, उद्या काहीतरी दिलं. पण तू एकदा उंच आकाशात मोकळा हो, आणि एकदा मोकळा श्वास घेतला की त्या आकाशात जर उडाला तर तुला कितीतरी फळण, कितीतरी हे, किती मुक्त संचार, स्वातंत्र्य जीव होणार आहे तुझा, आणि पिंजऱ्यात असाच मरून जाशील एखाद दिवशी. त्यामुळे हा देहाचा पिंजरा सोड. मग संतांनी तोड सांगितलेले,
तोडून टाकायचा पिंजरा, तोडल्याशिवाय हे होणार नाही आणि हा तोडून निघून जा. येषा तत्वगतम पापम जनानां पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्तम भजन्ते मा दृढव्रताः. आणि अशा प्रकारे हे पापी जने यांनी काय करायचं, हे सगळं सोडून द्यायचं आणि काय करायचं, पुण्याच्या मार्गाला निघायचं. एक निष्ठ सांगितलं माऊलीनी, ते काटे रगडून टाकायचे, त्यांचे जे वरचे टोक आहे ना ते रगडून टाकायचे, मग त्याच्यासाठी वाहना घालायचं. ऐसे विकल्पाचे वाये काटे देखणे सणाने मरती भंसाचे पाचवणे घेतीच ना. मग ते काय केलं, चप्पल घातली कोणती, मला काहीच होणार नाही, मी याच्यावर परिणामच नाही करून घेणार आणि पुण्याची असं पुण्याचं हे करायचं. आणि मग त्यांनी काय करायचं, ते काटेचे एकदा त्यांचे वरचे टोक मोडले तर काटे काहीच करू शकत नाही. थोडे भरले थोडे झाले भगवंताच्या भक्तीचे, आणि जर वाहन पायात घातली ना तर मग ते काय होतं, तो रगडून टाकीत होते. विकल्प म्हणजे वाईट विचार, मग आपल्याला भगवंतापासून वेगळे काढलंय ना ते सगळं. आणि मग त्याचं काय होतं, त्यांनी ते भाले ते त्यांचे काटे मोडले का मग महापातक पण निघून जातात. आणि मग त्याच काट्यावर चालताना काटेच बोचत नाही, कारण त्याचं टोकदार गेलेले असते. कर्म कुणासाठी करतो, माझ्या मुलासाठी, माझ्या यांच्यासाठी. जेव्हा मी म्हणाले मी भगवंतासाठी करतो तर तेव्हा मग त्याचे टोक राहणार नाही. मग हे कुणी खाल्लं, आपण प्रसाद म्हणून केला तर आपण म्हणत नाही ना हा कुणी खाल्ला, कुणी खाऊ, मी प्रसाद भगवंतासाठी केला होता तो कुणी खाऊ. आणि घरच्यांसाठी, मुलांसाठी लाडानी केला, कौतुकाने केला. आणि एकदा पाहुणा आला तर आवडता आला तर ठीक आहे, दुसरा आला तर आपण काजू बदाम घालून एवढा चांगला केला तो आमरण केला, मग हा काय स्वयंपाक झाला. तसं याचे काय वरचे ते बोथट झाले, आणि मग त्याच पहिले जे काटे होते त्याचेच बोथट झाल्यावरच तो पुण्याच्या मार्गाला निघतो. आणि भगवंत म्हणतो, माझी जवळी कपाळे किंबहुना ते चुकले वाटवदे या. आणि मग ते माझ्या जवळ आले, आणि मग जे चोर होते वाटवद्या म्हणजे जे रस्त्याने वाटसरूला लुटणारे होते आणि ज्यांनी काटे विखुरले होते, तर ते काय केले, त्यांना त्यांच्या तावडीतून सुटले. मग त्यांनी सांगितलं, जरा मरण मोक्षाय मामाश्रित यतंतीये ते ब्रह्मतद्वित कृष्ण मध्यात्म कर्मचाखिलम एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा. मग त्यांनी भगवंताला सांगितलं, आता काय झालं, एवढं करून त्याची हे होती का आता तो जन्म पलीकडे गेलेला आहे. आणि तिकडे त्याला काय रसाळ परब्रह्माची फळं पिकलेली अशी मिळाली, असा रस गळतोय त्याच्यातून, इतकं त्याला सगळं मिळाले. आणि मग तो काय केला, कृतकृत्य झाला. आणि मग तिथंच त्याचं अध्यात्माचं नवल पोरे, म्हणजे आता नवल होतं, कौतुक होतं, कसं असाल अध्यात्म. आता ते फळ भक्तीचं ज्ञानाने पुढे गेल्यामुळं त्याला काय झालं, आता ते फळ त्यांनी खाल्लंय आणि त्याला आता अध्यात्म लाभ झाला. आणि अध्यात्म लाभ झाल्यावर त्याच्या ठिकाणी काय आली, साम्य अवस्था आली. आणि मग साम्य अवस्था आल्यावर आणि भेद संपलायचा ऐक्य ही सांदे कुळवाडी, ऐक्य आलं साम्याचं, सगळे एक झाले. आणि दुबळवाडी भेदाची दरिद्र संपलं त्याचं. आणि मग भगवंतांनी तिथं सांगितलं, तो कसा आहे, साधिभूत आदिदैवम मा साधी यज्ञम विदुहू प्रयाण काळे मिळते विदुरयुक्त सचेतसा. आणि मग असं सगळं त्यांनी मगाशी ब्रह्माचं याचं साधिभूताचं ते सांगितलंय त्यांनी ताईंनी. तर मग हे सगळं करून आयुष्याचं सगळं हे करून तो त्या स्वरूपाला भगवंताच्या जातो. आणि त्या स्वरूपाला गेल्यामुळं काय झालं, काली. मग परत तिसरा अध्याय इथं आला, ते प्रयाणकालेची जी अवस्था सांगितली त्या अवस्थेत मग तो त्याच्या त्या स्वरूपाला जाऊन मिळतो, ज्या स्वरूपात परत भगवंत म्हणतो मागे येण्याची हेच नाही, मार्गच नाहीये. मग तिथं रसना विचार सगळं संपून जातं आणि तो काय होतो, कल्पाच्या कल्पावरी भगवंताच्या स्वरूपात राहतो. आणि मग तो भगवंतानी सांगितलं की अशा प्रकारे तो माझ्याच स्वरूपाला येतो. मग श्रवणाने माझंच ऐकतो आणि बोलतो, माझं सगळं माझाच विषय त्याच्या चर्चेला असतो. आणि कानाने सुद्धा तो काय करतो, भगवंताचंच हे करतो. आणि मग असं करता 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 तो तर सगळ्या भगवत तैसे देशाच्या हवा इंद्रिय करते. मग इंद्रिय काय करते, तिथं राज्य करतात. सगळे इंद्रिय भगवंताच्या स्वरूपाला आलेत. आता त्यांना बाकीच्या विश्वाचं काहीच पडले नाही, सगळे एकवटी झाले. आणि मग आता अक्षर ब्रह्म सांगायचं आहे भगवंताला. पुंडलिकावर देव झालं. रामकृष्ण हरी. आम्हाला पुंडलिकावर देव म्हणायची सवय. काही झालं. छान सांगितलं ते, चांगलं सांगितलं. जयश्रीताईंनी पण लिहिलं खूप छान, आणि तुम्ही पण छान सांगितलं. मी खरं ज्ञानेश्वरी तर घेऊन त्याच्यात सांगितलं, त्याच्यावरूनच मी लिखाण नाही करत शक्यतो. हो, हा आधी डोक्यावरून गेला, पण आता हा हा विषय थोडासा हा.
तुमचा तो चालेल. उपजत तुम्हाला ती शैली आहे, भक्तिभाव नाही आहे म्हणून वैजयंती तुम्ही ताई, तसं काही नाही. न लिहिता इतकं छान सांगू शकतात, बोलू शकतात आणि मुख्य आम्हाला समजतं ते. ज्ञानेश्वरीचा संदर्भ असतो माझा बरं का बहुतेक. हो, बरोबर आहे ना. ते सोपं आहे हम्म. ना जास्त आणि ते हो दृष्टांत हो असल्यामुळे ते हो पटतं हो आणि हो हो लक्षात राहतं. लक्षात राहतं. आणि हं. आपल्याला नियमच काय करायचा आहे, सगळ्यांना कळलं पाहिजे गीता. हां, म्हणून तर परीक्षेपेक्षा ते गीता कळली पाहिजे, गोडी लागली पाहिजे, हां, हे लक्षात राहिली महत्वाचं. पाहिजे. हं. हो. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई मी बोलू का? हो ताई, वंदना ताई का? नाही, नाही सुमेधा. नाही हा, बोला ताई. हा, या गीतेचा हे सार अध्यायचा हा संक्षिप्त सार. हा बोला. हा. तर मागच्या अध्यायामध्ये आपण अष्टांग योग साधनेपैकी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार इत्यादी अंगांवर 5व्या व 6व्या अध्यायात सांगून झाले. या साधनेचे 8वे शेवटचे अंग म्हणजे समाधी. त्याच्या सिद्धतेचे साधन म्हणजे ध्यान. परंतु ध्यान कोणाचे होऊ शकते, तर ध्येयाचे आणि जे मंगलमयकडे घेऊन जाते त्याला ध्येय म्हणतात. सर्वात मंगलमय कोण, तर भगवान. म्हणजे भगवान हे ध्येय झाले. भगवान जर ध्येय आहेत तर त्या ध्येयाचे ज्ञान हवे. हे ध्येय कसे आहे? निष्कलंक, निष्क्रियम, शांतम, वेद्यम, निरंजनम इत्यादी. अशा भगवंताचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर प्रत्यक्ष भगवंतापेक्षा श्रेष्ठ गुरु कोण? म्हणून भगवान आता स्वतःविषयी स्वतःच्या दिव्यत्वाची जाण करून देण्यासाठी सांगण्यास सुरुवात करतात. दुसरी एक भूमिका अशी की एक संयमित झाले, मन संयमित झाले, इंद्रिय निग्रह झाला तरी विषय भोगातील गोडी सुटत नाही. अध्याय 2 श्लोक 59 मध्ये ती गोडी भगवंताचा अनुभव झाल्यावर आपोआप निघून जाते. त्यासाठी विज्ञान सहित हे जे ज्ञान ते मी तुला काही शेष न ठेवता सांगतो असे भगवंत म्हणाले. जे जाणले तर तुला दुसरे काही जाणण्या योग्य राहणार नाही असे भगवान म्हणतात. ज्या परमेश्वर स्वरूपाच्या ज्ञानाने बुद्धी रसवर्ज व सम होते त्या परमेश्वर स्वरूपाचा अक्षर दृष्ट्या विचार या अध्यायात मानला आहे. माझ्या ठिकाणी चित्त ठेवून आणि माझा आश्रय घेऊन कर्मयोगाचे आचरण करीत करीत माझे निसंशय ज्ञान कसे होईल ते तुला सांगतो, ऐक आणि ग्रहण कर असे या अध्यायाची सुरुवात करताना भगवान म्हणतात. परमेश्वर स्वरूपाचा विचार करू लागले की तो कधी व्यक्त, इंद्रिय गोचर तर कधी अव्यक्त असतो असे आढळून येते. भगवान सांगतात, परा आणि अपरा प्रकृती या दोहोंपासून जर सर्व भूते उत्पन्न होतात आणि ही दोन्ही माझीच रूपे आहेत. या सृष्टीत माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही. क्षर आणि अक्षर या ज्ञानाचे हेच सार आहे. हेच स्पष्ट करण्यासाठी ते म्हणतात, पाण्यातील रस, चंद्रातील प्रभा, वेदातील प्रणव, पुरुषातील पौरुषत्व, पृथ्वीमधील पुष्प गंध, अग्नीतील तेज इत्यादी मीच होय. हे आपण 10व्या अध्यायात पाहिलं. सत्व रजतम हे 3 गुण माझ्यापासूनच उत्पन्न झाले. ते माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही. याच गुणांच्या भावाने मोहित झाल्यामुळे निर्गुण आणि अव्यय अशा मला कोणी जाणू शकत नाही. हीच माझी माया जी तरुण जाणे दुस्तर आहे, अवघड आहे. केवळ मला शरण येणारेच ती माया तरुण जातात. मला शरण येणारे भक्त 4 प्रकारचे होत, अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. परंतु यापैकी ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ, कारण तो माझा स्थायी स्थिर झालेला असतो. वासुदेव सर्वमितीही अशी त्याची अवस्था असते. अपेक्षांच्या पूर्तीसाठी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात, परंतु त्यापासून प्राप्त फल हे नाशवंत असते. देवांचे भजन करणारे लोक देवांना प्राप्त होतात, मला भजणारे लोक मला प्राप्त होतात. इच्छा द्वेष या द्वंद्वापासून उत्पन्न होणाऱ्या मोहाने ग्रस्त लोक भ्रमित अवस्थेत असल्यामुळे माझ्या भक्तीकडे आकर्षित होत नाहीत. म्हणून अर्जुना, तू मला अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञासह जाण, म्हणजे मरण समय देखील तुला माझे स्मरण राहील असे अध्याय संपवताना भगवान अर्जुनाला सांगतात. झालं ते. जय श्रीकृष्ण. छान ताई, सांगितलं. हो, छान सांगितलं ते. तिथे ना आपण थांबायचं का वंदना ताई? 2 मिनिटं बोलणार आहात? वेळ कमी आहे आपल्याकडे पण. जय श्रीकृष्ण ताई. हा, जय श्री कृष्ण ताई.
काय नाही, छान सांगितलं सर्वांनी. हो. त्याच्यातून पण म्हणजे आपल्याला काय ध्यान धारणा सांगितली त्यांनी ज्ञानी भक्ताची, नाही का? हम्म. ज्ञानी भक्त ध्यान धारणा कशी, आता ज्ञेय ज्ञान ज्ञाता मग त्याच्याही पेक्षाही वेगळा तो आहे, नाही का? माऊली सांगतात की याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण अभ्यास करू, योगी भक्ताचं लक्षण सांगितलं ताईंनी विद्याताईंनी खूप छान सगळ्या याच्यावरती थोडं थोडं म्हणजे पूर्ण बोलल्या त्या. तर परवा सांगेन मी बाकी सर्व काही. हा ताई, चालेल चालेल ते. चालेल. परवा आता सर्व म्हणजे सर्व विषय झालाय बोलून ताईंचा. बर. चालेल. तर वेळ कमी लागला तर हो. वेळ जास्त जाईल मग.